नमस्कार, मी सुधा तुमचे आपल्या या चॅनलवर स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय महाकाली. बघा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र पारायण संपूर्ण माहिती. म्हणजे पूर्ण जे काही A to Z प्रश्न तुमच्या मनामध्ये काही असतील, तुमच्या मनामध्ये जे काही गुरुचरित्र पारायणाविषयी डाऊट्स आहेत, ते नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यावर क्लिअर होतील आणि तुम्ही देखील या स्वामी पुण्यतिथी निमित्त नक्कीच आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण हे नक्कीच कराल. बघा, सर्वांच्या मनामध्ये अगदी संभ्रम आहे की गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे नियम पाळावे लागतात. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण करणे अगदी सहज असे सोपे नाही आहे, ते भरपूर अशक्य पद्धतीचे आहे. त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण ह्या स्त्रिया करू शकत नाही. तर आपल्याला हे सर्व काही जे डाऊट्स आहेत ते नक्कीच या व्हिडिओद्वारे क्लिअर केले जाणार आहेत. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हाही माझे व्हिडिओ येतील तेव्हा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. बघा, आपल्याला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आता ती यंदा म्हणजे 2025 मध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आलेली आहे. 26 एप्रिल वार आलेला आहे शनिवारी. आपल्याला या स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. आता हे साप्ताहिक पारायण सामूहिक पद्धतीने गुरुचरित्राचे पारायण प्रत्येक मठामध्ये केंद्रामध्ये केले जाते. तुम्हाला जर शक्य आहे तर तुम्ही नक्कीच मठामध्ये केंद्रामध्ये हे पारायण करू शकता. परंतु काही अडचणीद्वारे किंवा अडचणींमुळे किंवा तुमच्याकडे वेळ नाही आहे, याच्यासाठी आपण घरामध्ये देखील हे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत आपण घरातच गुरुचरित्राचे पारायण हे नक्की करू शकतो. आता बऱ्याचशा जणांना मनामध्ये संभ्रम आहे की गुरुचरित्राचे पारायण महिलांनी करू नये. तर असे काहीही नाही आहे. जे मोठा ग्रंथ आहे गुरुचरित्राचा तो आपण वाचू नये, परंतु दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये आपल्यासाठी महिलांसाठी विशेष करून जे नवीन प्रकाशित केलेले गुरुचरित्र आहे ते नक्कीच आपण वाचू शकतो, पठण करू शकतो आणि त्याचे पारायण करू शकतो. गेले 4-5 वर्षापासून मी देखील तेच गुरुचरित्र पारायण करत आहे, त्याच ग्रंथाने त्याच पोथीद्वारे करत आहे. तर आणि असे काही नाही की कुठल्या देवी देवतांचं महिलांनी पूजन करू नये, की आपण कोणत्या ठराविक अशा देवी देवतांचं आपण जर पूजन केलं तर आपल्याला काही दोष लागते. असे काही नसते. सर्व देवी देवतांसाठी सर्व आपण बालक आहोत, आपण त्यांची मुलं आहोत, सर्वांना समान हक्क आहे. सर्वांचीच देवांची पूजा करण्याची, त्यांची व्रत वैकल्य करण्याची सर्वांनाच अधिकार आहे. तर नक्कीच आपण स्त्रिया महिला हे गुरुचरित्राचं पारायण नक्की करू शकतात. फक्त त्यांच्या मासिक धर्मामध्ये त्यांनी ते 4 दिवस जे आहे ते स्किप करायचे आहे आणि नंतर त्यांची ही सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर आपलं गुरुचरित्राचं पारायण करते वेळेस महिलांना जर मासिक धर्म आला आणि तुमच्या घरामध्ये इतर कोणतीही व्यक्ती हे गुरुचरित्र पारायण करू शकते, पाठ करू शकते, तर त्यांच्याकडून नक्की करून घ्यायचे आहे. जर आपल्या घरामध्ये कोणीही पाठ करणारे नाही तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी महाराजांची आपल्याला इथे क्षमा मागायची आहे आणि त्यांना आपला जो प्रॉब्लेम आलेला आहे तो सांगायचा आहे आणि नंतर आपला हे गुरुचरित्र पारायण त्याच ठिकाणी थांबवायचं आहे. आणि ज्या वेळेस आपलं मासिक धर्म पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आपण नक्कीच हे जेव्हापासून शनिवार येईल किंवा मग गुरुवार येईल अगदी तेव्हापासून आपण नक्की नवीन गुरुचरित्र पारायण सुरू करण्यास घ्यायचे आहे. तर कोणताही मनामध्ये संभ्रम ठेवायचा नाही, कुठल्याही प्रकारची भीती ठेवायची नाही. आपला फक्त जे काही आपला भक्तिभाव आहे तेच फक्त या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. म्हणून महाराज फक्त आपली भक्ती बघतात. मग आपण त्या भक्ताने कोणत्या प्रकारची भक्ती केलेली आहे, कोणत्या प्रकारची सेवा केलेली आहे हे बघत असतात. आता त्या सेवेमध्ये कोणत्या प्रकारचे सोहळे केलेले आहेत ते काहीही बघत नसतात. म्हणून जी काही सेवा भक्ती आपण करतोय अगदी मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने करायची असते. त्याचबरोबर आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण करताना पुढील नियमांचे पालन नक्कीच करायचे असतात. बघा, श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र 5वा वेद मानले जाते आणि हा श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवीय शक्तींनी भरलेला असा सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद असा ग्रंथ आहे.
आणि श्री गुरुचरित्र हे पारायण अंतःकरण शुद्ध असताना केलेले असू शकते, परंतु शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी आपल्याला पुढील नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे बघा, तुम्हाला कळलेच असेल की हा फक्त ग्रंथ नव्हे, तर हा ग्रंथ भरपूर दैवीय शक्तींनी भरलेला असा हा ग्रंथ आहे आणि पूर्ण सिद्ध रूप मंत्र रूपाने महाप्रसादिक झालेला वरद ग्रंथ देखील आहे. म्हणजे ह्या ग्रंथाची श्रेष्ठता आपल्याला नक्कीच कळलेली असेल. तर आपल्याला कोणते नियम फॉलो करायचे आहेत, तर नियम असे आपल्याला पुढील प्रमाणे फॉलो करायचे आहेत. पहिला नियम फॉलो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो आपल्याला शनिवारी करायचा असतो आणि ह्याची सांगता म्हणजे उद्यापन जे असतं ते शुक्रवारी करायची असते, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदात. परंतु यावेळेस आपल्याला हे गुरुचरित्र पारायण स्वामी पुण्यतिथी निमित्त करायचे आहे, म्हणून आपल्याला साप्ताहिक आणि 7 दिवसाचे करायचे आहे. म्हणून आपल्याला 20 एप्रिल पासून ते 26 एप्रिल पर्यंत गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. एरवी जेव्हा आपण पारायण करायला घेतो गुरुचरित्राचं, तेव्हा आपल्याला हे पारायण शनिवारी सुरू करायचे असते आणि शुक्रवारी त्याची सांगता करायची असते. त्याचबरोबर दुसरा नियम आहे तो म्हणजे आपल्याला श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय आणि 4 श्वान म्हणजे कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य नक्की आपल्याला खाऊ घालायचा आहे. तिसरा नियम आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचे आहे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची आपल्याला पूजा नक्की करायची आहे. त्याचबरोबर एक माळ आपल्याला गायत्री मंत्र, एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे पोथी वाचण्याच्या अगोदर आपल्याला ह्या सेवा नक्की करायच्या असतात. चौथा नियम आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे सकाळी 3 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला करायचे असते. संध्याकाळी 4च्या नंतर आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाला हात लावायचा नाही, ह्याचे पारायण करायचे नाही. परंतु दुपारी जी 12 ते 12:30 हा वेळ आहे, यावेळी श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे, म्हणून या वेळेमध्ये आपल्याला पारायण वाचन बंद करायचे असते. पाचवा नियम आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत आपल्याला परान्न घ्यायचे नाही आणि आपल्या घरामध्ये आपली आई, पत्नी आणि बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. ह्यावेळी आपल्याला उपवास करणे हे आपल्या इच्छेवर आहे. तुमची इच्छा असेल उपवास करायची तर तुम्ही नक्की उपवास करू शकता, अन्यथा उपवास केला नाही तरी देखील काहीही हरकत नाही. आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी एक म्हणजे धान्य खायचे असते. म्हणजे आपण सकाळी वरण भात भाजी पोळी खाल्ली आहे तर संध्याकाळी देखील आपल्याला तेच खायचे आहे. काही समस्या असतील, काही अडचणींमुळे आपल्याला जर बाहेर खावे लागत असेल तर नक्कीच आपण ते स्वतःच्या खर्चाने खाऊ शकतो आणि हे बाहेरचे आपण जेव्हा खाणार आहेत परान्न, तेव्हा आपल्याला नक्कीच 3 वेळा गायत्री मंत्र किंवा 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायचे आहे आणि त्याच्यानंतर बाहेरचे परान्न खायचे आहे. सहावा नियम आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवायची नाही आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने दाढी करायची आहे. त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला चांबड्याच्या ऐवजी रबरी किंवा मग नायलॉनचे जे चप्पल असतात ती जोड आपल्याला वापरायची असते. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि म्हणजे सर्वात आवश्यक हा आपल्याला नियम पाळायचा आहे तो म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे. त्याचबरोबर 7वा नियम आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस आपल्याला जायचे नाही. जर आपल्या घरामध्ये जर कुटुंबामध्ये जर कोणी गेले असेल, वारले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, परंतु आपण जे श्री गुरुचरित्र पारायण केलेले आहे ते पारायण आपण पुढे कंटिन्यू करू शकत नाही. ते पारायण मध्येच सोडूही शकत नाही. मग ते पारायण आपण दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचे आहे. अर्धवट आपल्याला पारायण सोडायचे नाही. त्याचबरोबर महिलांनी मासिक पाळी विषयक नक्कीच नियम पाळायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण साप्ताहिक
पद्धतीने होणार असेल तर नेहमी आपल्या घरामध्ये 7 दिवस गोमूत्र हे सकाळ संध्याकाळ दुपार नक्की शिंपडायचे असते. आता साप्ताहिक कालावधीत रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला आपल्याला नेहमी नैवेद्य दाखवायचा आहे. मग नैवेद्य तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवा किंवा मग एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायला तरी चालेल आणि त्याची आरती करायची आहे. आणि आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्र नामस्तोत्र वाचायचे असते आणि पोथी ही आपल्याला नेहमी झाकून ठेवायची आहे, म्हणजे एका कापडात नेहमी बांधून ठेवायची आहे, झाकून ठेवायची आहे. आपलं पारायण झाले की पोथी उघडी कधीही ठेवायची नाही. त्याचबरोबर आपल्याला श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी जी पूर्वापार पद्धत आहे, म्हणजे प्रत्येक दिवस म्हणजे 7 दिवसांमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत ते देखील ठरलेले असते. तर पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय 1 ते अध्याय 9 पर्यंत पठण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय 10 ते 21 पर्यंत अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय 22 ते 29 पर्यंत वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी आपल्याला अध्याय 30 ते 35 हे अध्याय पठण करायचे आहेत. पाचव्या दिवशी आपल्याला अध्याय 36 ते 38 हे पठण करायचे आहे. सहाव्या दिवशी आपल्याला अध्याय 39 ते 43 पठण करायचे आहे. आणि 7वा दिवस म्हणजे आपल्या पारायणाच्या सांगतेचा दिवस, उद्यापनाचा दिवस, ह्या दिवशी आपल्याला 44 ते 53 आपल्याला अध्याय वाचायचे आहेत. अशा प्रकारे दिवसामध्ये प्रत्येक दिवसामध्ये दिले गेलेले अध्याय आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. श्री गुरुचरित्र सप्ताह 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु जर आपल्याला इच्छा असेल तर आपण 21 दिवसांमध्ये 3 पारायण म्हणजे करू शकतो. म्हणजे 7 दिवसाला एक पारायण असं आपल्याला 3 पारायण 21 दिवसांमध्ये आपण करू शकतो. किंवा मग 49 दिवसांमध्ये 7 पारायण करण्याची देखील पद्धत आहे. 7 दिवसाची जी आपण सप्ताहाची म्हणजे 7 दिवसांची आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा त्याची सांगता आपल्याला 8व्या दिवशी करायची असते. परंतु स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण हे पारायण करणार आहोत तर ह्याची सांगता उद्यापन आपल्याला स्वामी पुण्यतिथी म्हणजेच 26 एप्रिलला करायची आहे. उद्यापन करण्यासाठी देखील आपल्याला 3 नैवेद्य आपल्या देवघरावरती ठेवायचे आहे, देवघरात ठेवायचे आहे. पहिला नैवेद्य आपल्याला गायीसाठी ठेवायचा असतो, दुसरा नैवेद्य महाराजांसाठी आणि तिसरा आपल्या कुळांच्या देवांसाठी ठेवायचा आहे. गायीचा नैवेद्य जर आपल्या ठिकाणी गायी नसेल तर तो नैवेद्य आपण घरातील म्हणजे घरातील आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींबरोबर प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आणि बाकीचे 2 आपण जे नैवेद्य ठेवलेले आहे ते देखील आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. ते पण आपल्या घरात कुटुंबामध्येच तो ग्रहण करायचा आहे. त्याचबरोबर त्या दिवशी म्हणजे सांगतेच्या दिवशी आपल्याला मंदिरात मठात जायचं आहे. शिधा आपल्याला आपल्या यथाशक्ती इच्छेनुसार मंदिरामध्ये देऊन यायचा आहे. शक्य असेल तर एखादे विवाहित जोडपे आपल्या घरामध्ये जेवणास आपल्याला त्यांना निमंत्रण द्यायचे आहे. अशा प्रकारे साधे सोपे उद्यापन आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे करायचे आहे, त्याची सांगता करायची आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स आहेत ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत अशी मी आशा करते. आणि नक्कीच आपण स्वामी पुण्यतिथीपर्यंत म्हणजेच 20 एप्रिल पासून ते 26 एप्रिल पर्यंत आपल्या घरामध्ये आवर्जून गुरुचरित्राचे पारायण करा. ज्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण केले जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची भूत बाधा, प्रेत पिशाच बाधा काहीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा देखील त्या ठिकाणी थांबत नाही. महाराजांची आपल्यावरती नेहमी कृपादृष्टी राहते आणि त्यांच्या संरक्षणाखाली आपलं कुटुंब छान नेहमी सकारात्मक आनंदीदायक जीवन व्यतीत करत असते. तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त स्वामी सेवेकरेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मग श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आजची ही झालेली सेवा संपूर्णपणे स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आपला हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवते.